गरिबांचे काजू अशी ओळख असलेले शेंगदाणे सर्वांचेच आवडते असतात. तोंडाला चवीसाठी शेंगदाणे खाल्ले जातात. मात्र तुम्ही दिवसभरात अतिप्रमाणात शेंगदाणे खात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण उठसूट शेंगदाणे खाणं तुम्हाला महागात पडू शकतं. शेंगदाणे शरीरासाठी चांगले असले तरी त्यांचं अतिसेवन तुमच्या शरीरावर परिणाम करू शकतं. पाहूया. उठसूट शेंगदाणे खाताय, खबरदार. अति प्रमाणात शेंगदाणे खाल तर परिणाम भोगा. उठसूट कधीही शेंगदाणे खाणं थांबवा. शेंगदाणे खायला आपल्या सर्वांना आवडतं. शेंगदाणे शरीरासाठी फायद्याचे असतात. हिवाळ्यात जास्त प्रमाणात शेंगदाणे खाण्यावर भर दिला जातो. तसंच ऑफिस किंवा प्रवासादरम्यान देखील टाइमपास म्हणून अनेक जण शेंगदाणे खातात. खरं तर शेंगदाणे खाणं शरीरासाठी आरोग्यदायी असतं, कारण त्यात भरपूर अमिनो ऍसिड, जीवनसत्व असतं. मात्र या शेंगदाण्यांचं अतिसेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. कारण आपल्याकडे एक अशी परंपरा आहे की खूप लोक असं म्हणतात की गुळ शेंगदाणे खा, तुमची तब्येत चांगली राहते. पण गुळ शेंगदाणे कोणासाठी आहेत? ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे, जे कुपोषित आहेत, त्यांच्यासाठी गुळ शेंगदाणे ठीक आहे. पण त्याचा जो प्रमाण आहे की शेंगदाणे खात असताना आपल्या बंद मुठीत जितके शेंगदाणे बसतील ते, आणि ते नियमित नाही खायचे. एक दिवस आठवड्यातून 3 वेळा तुम्ही इतके शेंगदाणे घेऊ शकता. ज्या लोकांना ॲलर्जी आहे, ज्यांना वजन कमी करायचं आहे, अशा लोकांनी शेंगदाणे अतिप्रमाणात खाऊ नये. अतिप्रमाणात शेंगदाणे खाल्ल्यास त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे किंवा जुलाबही होऊ शकतो. शेंगदाणे हे प्रथिने, चरबी आणि फायबरचे चांगले स्रोत आहेत. मात्र जास्त प्रमाणात शेंगदाणे खाल्ल्यानं वजन वाढू शकतं. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही शेंगदाणे खाणं टाळावं. शेंगदाण्यांमध्ये सोडियमचं प्रमाण कमी असलं तरी ते मिठासोबत खाल्ल्यानं उच्च रक्तदाब होऊ शकतो. शेंगदाण्यांमध्ये ओमेगा 6 जास्त असतं तर ओमेगा 3 कमी असतं. त्यामुळे ते शरीरात निरोगी फॅटी ॲसिडचं असंतुलन निर्माण करू शकतात आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. हे शेंगदाण्याचं प्रमाण जेव्हा जास्त होतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये दूषित चरबीचं प्रमाण वाढतं. हृदयाला ज्या आवश्यक असलेल्या ज्या आपल्या कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसाइड्स आणि जे बाकीचे घटक आहेत यांचं संतुलन बिघडतं. त्याच्यानंतर यकृतामध्ये जेव्हा आपण बघतो की रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया, रक्तनिर्मितीची प्रक्रिया आहे, याच्यामध्ये सुद्धा शेंगदाण्याचा अतिरेक जेव्हा होतो तेव्हा सुद्धा यकृतावर परिणाम होत असतो. जेव्हा हृदय आणि यकृत हे 2 महत्त्वाचे अवयव आहेत की ज्यांना आपण प्रमाणात योग्य आहार घेणं महत्त्वाचं आहे. शेंगदाणा कुणी खाऊ नये? ज्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, ज्याचं वजन जास्ती आहे, ज्याला ऑलरेडी लिव्हरशी संबंधित काही ना काही विकार आहेत. शेंगदाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी ते शरीरातील खनिजांचं शोषण रोखू शकतात. शेंगदाण्यांमध्ये आढळणारे फायटिक आम्ल, झिंक, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं शोषण रोखते. ते आतड्यांमध्ये जळजळ आणि ॲलर्जिक प्रतिक्रिया देखील निर्माण करू शकतात. शेंगदाणे जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरामध्ये अफ्लाटॉक्सिन नावाचं रसायन तयार होतं, ज्यामुळे तुमच्या यकृताला देखील हानी पोहोचू शकते. त्यामुळे शेंगदाणे खाऊ नका आणि आरोग्याची काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.